गुड मॉर्निंग गाईज, मी भारतातील पुणे जिल्ह्याचे तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा। आपली तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 2 मार्च 2024। आत्ता आम्ही चाललेलो आहोत गंगा घाटवरती आरतीसाठी, काशी विश्वेश्वराच्या मंदिराकडे, गौंदोलीय म्हणतात त्याला। आणि मी घोडा गाडीमध्ये बसलेली आहे, सायकल गाडी असते ना, ती सायकल गाडीमध्ये बसलेली आहोत। पहा, सकाळी 5 वाजता हॉटेलमधून निघालो आहोत आणि आता इथे आरतीसाठी निघालो आहोत। जेवढं मला शूट करता येईल तेवढं मी शूट करून तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। तर चला, हे पहा मम्मी इथे आहे। प्रथम अशा गाडीवरती बसते मी, अशा पद्धतीची ही गाडी असते, त्याच्यावरती बसलेले आहे आणि इथून आता गंगा घाटवरती चाललेलो आहोत। दाखवते हे बघा, हे जे दृश्य दिसते ना, हे सकाळी पहाटे 5चं दृश्य आहे। पहा, गंगा घाटावरती जाणाऱ्या रस्त्यावरचं हे पहाटे 5 वाजताचं दृश्य आहे। आत्ता आपण गंगा घाटावरती चाललेलो आहोत। फिरायचंच आहे। गंगा घाटावरती गेल्यावरती आपण गंगा आरती करणार आहोत। आपण इथे गंगेवरती आहोत आणि इथे आरती झालेली आहे। आता हे दाखवते मी तुम्हाला। हे पहा, एक मिनिट भैया, एक मिनिट। छान अशी गंगा आरती भेटलेली आहे आपल्याला। पहा, आरती झालेली आहे, आरती झालेली आहे गंगेची। हे पहा, सगळीकडे दिसत असेल। काशी विश्वेश्वर वाराणसी इथले गंगेवरचे सकाळचे पहाटे 6:15चं दृश्य आहे। पहा, हे गंगेवरचं आरती झालेली आहे। आता आरती घेतल्याच्या नंतर आम्ही काशी विश्वेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत। तिथलं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा गंगा घाटावरती येणार आहोत। आता आम्ही बोटीत बसलेलो आहोत। पूजेचा सकाळचा व्हिडिओ मी शूट केला नाही, कारण कसं आहे आणि गर्दी खूप होती, त्याच्यामुळे सकाळी एवढं जास्त काही शूट करायला जमलं नाही। आता आम्ही बोटीत बसलेलो आहोत आणि बोटीतून छान असं हे सगळीकडनं फेरफटका मारणार आहोत। तर चला, तुम्ही पण माझ्यासोबत ही बोटची सफर एन्जॉय करा। पहा, पाठीमागे सगळी आपली गंगा आहे आणि आता बोटीत उभी आहे। इथे मी तुम्हाला दिसत असेल, हे पहा, वरतून इथं सगळं, हे पहा, गंगा तटावरती वाराणसीचा गंगा तट आहे आणि मी ह्या गंगेवरती अशी उभी आहे होडीमध्ये। गंगा आरती झाल्याच्या नंतर आम्ही काशी विश्वेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी गेलो। तिथे दर्शन घेतलं। काशी विश्वेश्वरांचं दर्शन घेताना मंदिराच्या इथलं मला व्हिडिओ शूट करता आलं नाही, कारण तिथे आतमध्ये फोन न्यायलाच अलाउड नव्हता, त्याच्यामुळे व्हिडिओ मला शूट करता आला नाही। जेवढा मला व्हिडिओ शूट करता आला तेवढा मी इथला वाराणसीमधला व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करत आहे। शीला रानवडे केले। राजा घाट आहे ना, हा राजा घाट आहे। पहा, मम्मीला आहे ना कोणीतरी औंध गावातल्या रानवड्यांचेच भाऊबंधांपैकी भेटलेलं आहे। ती त्यांच्यासोबतच गप्पा मारण्यात गुंग आहे। पहा, असं हे आपल्या गंगेवरचं दृश्य आहे सर्व। अशा पद्धतीने आपली ही गंगा आहे। गंगेचं पाणी घाटावरती जावं लागतं पलीकडे।
चौकी घाट आजचा हा आपला वाराणसीमधला सिक्कीम टू वाराणसीमधला शेवटचा व्हिडिओ आहे पहा. म्हणजे जी आपली सिक्कीमची ट्रिप होती, 7 दिवसाची सिक्कीमची ट्रिप, 2 दिवस वाराणसी अयोध्या, अशी आपली 10-12 दिवसाची ट्रिप होती. आणि ह्या ट्रिपचा आजचा हा शेवटचा व्हिडिओ आहे. ह्याच्यानंतरचे जे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील ना, ते व्हिडिओ असतील आपले कुकिंग अँड ब्लॉगिंग, कुकिंगचे व्हिडिओज असतील, ब्लॉगिंगचे पण येतील, पण ते अधूनमधून येतील. पण ट्रिपचा आहे ना आजचा हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे. परतीचा व्हिडिओ मी शूट केला नाही कारण थोडासा फोनचा प्रॉब्लेम झाला. म्हणजे फोनला बॅटरी चार्ज नव्हती, त्याच्यामुळे कमी जास्त अशी बॅटरी होत होती आणि काहीच असे इश्यू झाले. त्याच्यामुळे परतीचा प्रवासाचे जे ट्रेनचा जो प्रवास आहे परतीचा, तो मी तुमच्यासोबत शेअर करू शकणार नाही. त्याबद्दल खरंच मला क्षमा करा. आता इथे घाटावरती उतरून मी माझ्या पप्पांचं पिंडदान करणार आहे. माझ्या पप्पांचं मी पिंडदान केल्याच्या नंतर पहा, इथे आम्ही घाटावरून बाहेर आलेलो आहोत. इथे बाहेर आहे ना छान अशी दशाश्वमेधची ना छान अशी कलाकृती आहे पहा बाहेर. सुंदर अशी ही दशाश्वमेधची कलाकृती आहे. आता इथून आम्ही रूमवरती जाणार, बॅग पॅक करणार आणि तिथून वाराणसी जंक्शनवरून आम्ही पुण्याची ट्रेन पकडणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. सिक्कीम टू वाराणसीपर्यंतचा ह्या ट्रिपचा व्हिडिओ ट्रिपचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की कळवा.